नमस्कार प्रेक्षकांनो, स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये असं पाहणार आहोत. आशू हा मुक्ताच्या क्लिनिकमध्ये आलेला असतो आणि तो सागरबद्दल मुक्ताला म्हणतो की अशा नवऱ्यावर काय विश्वास ठेवायचा ज्याला तुझी काडी मात्र किंमत नाही आहे. तू तर इतका प्रेम करतेस, मात्र त्याला त्याची तीळ मात्र फरक पडत नाही. काय चाललंय मुक्ता हे? तुझ्या आवाजातली माया, तुझ्या बोलण्यातील प्रेम त्याला जाणवत नाही का? असा नवरा तू का धरून ठेवलायस मुक्ता? फक्त त्या सईसाठी का? अगं काय चाललंय हे? तेव्हा मुक्ता म्हणते आशूला की कसं आहे ना, मी तुला एक सांगू का? अरे, कधी कधी काय होतं, समोरचा माणूस कसा वागतोय ना, त्याच्यापेक्षा आपल्या मनात काय चाललंय ना हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे सागरचं माझ्यावर चिडणं, रागावणं, ओरडणं, जे काही आहे ना, ते सर्व मला कळतं आणि त्याच्यामागचं कारणही मला माहीत आहे. आणि जगातील सर्वात विश्वासू आणि मी जास्त प्रेम करणारी व्यक्ती जर कोणी असेल ना, तर ती आहे सागर. इकडे मात्र सागर हे लपून सर्व काही ऐकत असतो आणि त्याला तर मात्र आता धक्काच बसतो. कारण आत्तापर्यंत मुक्तापेक्षा मुक्ताने त्याच्यावर जे प्रेम केले ते त्याला आज दिसलंय. तेव्हा आता मुक्ता त्याला उदाहरण देत असते की कसं आहे ना, आपण काय करतो, आपल्या जो ओळखीचे डॉक्टर आहे ना त्याच्याकडे जातो. आपल्याला बरं नसलं तर आपण काय करतो की वाटा काढत काढत जवळच्या डॉक्टरला सोडून आपण आपल्या स्वतःच्या ओळखीच्या डॉक्टरला काढतो. का तर आपला त्याच्यावर विश्वास असतो ना. मग माझ्यासाठी ते स्टेशन आहे सागर. कारण सागरचा तो मला कासावीस बाबा त्याच्यामधला दिसला आणि मग मी त्याच्या प्रेमात पडली. आमची ओळख वाढली, लग्न झालं. मग तो माझा प्रियकर बनला आणि आता आता तर आम्ही एकमेकांच्या सहवासामध्ये पूर्णपणे हरवून जातो आणि अजून काय हवं आहे? खूप कमी काळ झाला आहे रे आशू. पण कसं आहे ना, आमची गाडी आहे ना ती प्रत्येक स्टेशनवर थांबत आणि खूप लांब आली आता. आणि आशू अजून एक सांगू तुला, त्या दिवशी माझं क्लिनिकचं लायसन कॅन्सल होता होता राहिलं आणि तेही त्यांनी एवढं करोडोंचं डील कॅन्सल करून ते माझ्यासाठी धावतच आले. मग हे काय समजायचं? आणि मला काय होऊ दे, मला जरा खरचटलं तरी त्यांचा चेहरा कसा होतो माहिती आहे? सईचा चेहरा कसा नाजूक छोटासा असतो, इतका छोटा माझ्या सागरचा चेहरा होतो. खूप प्रेम करतात अरे ते माझ्यावरती. मला घरातील कोणी काही म्हटलं ना की लगेच माझी बाजू घेतात, मला सपोर्ट करतात. मग अजून काय हवं आहे? पण आता कसं आहे ना, माझ्यामुळे त्यांना त्रास होतो आहे मला माहिती आहे. ते मला खूप त्रास देते असं तुला वाटते ना? अरे पण माझ्या त्रासापेक्षा त्यांना स्वतःला ते किती त्रास करून घेत आहे ना, हे खूप भयंकर आहे. आणि आशू मला ना माझा राग कमी करायचा नाही आहे, तर आमच्यातला जो काही दुरावा आहे तो मिटवायचा आहे. आणि सागर पूर्णपणे आता इथे इमोशनल झालेला असतो. त्याला खूपच वाईट वाटत असतं. कारण तो काय समजत होता आणि मुक्ताच्या मनात त्याच्याबद्दल काय फिलिंग्स आहेत हे आज समोर आलेलं असतं. तेव्हा आशूही म्हणतो की मुक्ता, अगं असा सागर तर आज पहिल्यांदाच माझ्या समोर आलाय. खरंच मला माहिती आहे तू माणसं ओळखण्यात कधीही चुकत नाही. तू जसं समजते तसा जर सागर आहे तर मग बेस्टच आहे. उलट मी तर देवाला आता प्रार्थना करतो की देवा, यांचा संसार सुखाने होऊ दे आणि यांना कसली कामी न पडू दे. तेव्हा आता इकडे सागरचे डोळे भरून आलेले असतात आणि आशू आता सागरचंच कौतुक करू लागतो. हे बघ, सागर खुश तर तू खुश आणि तू खुश तर मी खुश. मग दोघंही हसू लागतात आणि आता आशू तिला म्हणत असतो की मग चल येऊ का मी आता 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 ते दोघंही निघून जातात. तर इकडे सागर हा मुक्ताला न भेटताच बाहेरूनच घरी खाली बिल्डिंगच्या इथे येऊन बसलेला असतो आणि विचार करू लागतो. त्याला आता मुक्ताचं ते बोलणं आठवत असतं की मी देवाला तर प्रार्थना करेल की मला ह्या जन्मी नाही तर प्रत्येक जन्मी सागर हाच नवरा मिळू दे, माझं खूप प्रेम आहे. तेव्हा आता सागरला खूप पश्चाताप झालेला असतो. तो म्हणतो की मुक्ताचं माझ्यावर इतकं प्रेम आहे, पण मला हे कसं कळालं नाही, मी कुठे चुकलोय? तितक्यात आता सावनी सागरचा चेहरा पाहते आणि तिला कळतं की काहीतरी झालंय. लगेच आता पिना मारायला ती सागरजवळ येते. लगेच म्हणते काय रे सागर, झालं का तुझं मुक्ताबरोबर बोलणं? सागर म्हणतो हो, सगळं चुकलंय माझं. मी मुक्ताला ओळखण्यामध्ये असं कसं चुकलो? किती प्रेम करतात त्या माझ्यावर आणि मी तर वाटेल तसं बोललो, राग दाखवला, माझं चुकलंय. तेव्हा सावनी लगेच मनातलं म्हणत होते शिट यार. म्हणजे आता सागर मुक्ताच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही. पुन्हा विरघळला वाटतं हा. मग लगेच सावनी मनात म्हणते पण हा स्वतःच्या विरोधात तर हा ऐकूनच घेईल ना. लगेच म्हणते सागर हो बरोबर आहे, ह्या बाबतीत तू चुकलाय हां. अरे मुक्ता किती निर्मळ मनाची आहे, तिने किती खरं प्रेम केलंय तुझ्यावर. पण तू मात्र तिच्यावर संशय घेतला, तिच्यावर घाणेरडे आरोप केले. तुला काही वाटलं नाही का रे? आणि आता तुला माफी मागायची का तिची? कुठल्या तोंडाने तिच्या समोर जाणार आहेस रे तू? आय मीन म्हणजे आता तिची माफी कशी मागणार आहेस तू? आणि तुला काय वाटतं तू माफ केल्यावर ती तुला माफ करेल? अरे काय चाललंय सागर, तुझं चुकलंय आणि आता मला नाही वाटत की ती तुला माफ करेल. आणि का करावं तिने माफ तरी तुला? तुझी चुकी आहे ना.
सावनी पुढे म्हणते की अरे ती तुला माफ करणार आहे का? ती तर तुझ्यावर इतकं प्रेम करते, पण तुझं तिच्यावर प्रेम आहे का? तेव्हा सागर हळूच मान डोलवतो, पण सावनी म्हणते की ते दिसत तर नाही आहे ना. सतत कटकट, सतत वाद याच्यावरून तर असं कधीच पॉसिबल होत नाही की तुझं तिच्यावर प्रेम आहे. मग तू त्याग का नाही करत सागर? म्हणजे मला तुला असं म्हणायचं आहे की तिचं आयुष्य कशाला खराब करतोयस? ती तर इतकी निर्मळ मनाची, खरं प्रेम करणारी आहे, पण तिलाही तिच्यासारखाच नवरा हवा आहे, चांगला, चांगल्या विचारांचा. पण तू तर तिच्यावर वाटेल तसे आरोप करून तिला किती दुखवलंय. त्याच्यापेक्षा त्याग कर, तिला सोडून दे, असं उलटसुलट भरवते आणि सागरला धक्काच बसतो तो. तर दुसरीकडे आता मुक्ता ही सईचा अभ्यास घेत असते आणि इंद्रा तिला चिडवत असते. ते सर्वजण जेवण करत असतात आणि मुक्ता ही सईला मुद्दामूनच आई आणि बाबा यांचं महत्त्व सांगत असते. तेव्हा आता मुक्ता ही पटकन उठते आणि लकी इकडे म्हणत असतो की वहिनी, आज पालकची भाजी खूपच छान बनवली आहे. तेव्हा आता मुक्ताचं बनवलेलं जेवण पाहून तर सर्वजण खूप खुश असतात आणि तिचं कौतुकही करत असतात. त्यानंतर आता इंद्रा म्हणते की अगं मुक्ता, तू कधी जेवणार आहेस? बस ना एकत्र जेवायला. मुक्ता म्हणते थांबा नाही, सईचा अभ्यास झाला ना की मी बसते जेवायला. तितक्यात आता तिकडनं सागर आलेला असतो. सागर हा काही न म्हणता तिथेच उभा असतो. लगेच इकडे मुक्ता लकीचा हात पकडते, कारण त्याला उभं राहता येत नसतं, म्हणून त्याला असं सावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन बसवते आणि म्हणते की लकी, तू इथे बस, मी तुला गोळ्या देते. लगेच लकी म्हणतो वहिनी, माझ्या गोळ्या तर संपल्या आहे. मुक्ता म्हणते माहीत आहे मला, मी दुसऱ्या गोळ्या आणल्या तुझ्यासाठी, असं म्हणून ती गोळ्या घ्यायला जाते. आणि हे सर्वांचं असं मुक्ताचं वागणं पाहून इकडे सागर पुन्हा एकदा खूप असं खचून गेलेला असतो. स्वातीचं लक्ष सागरकडे जातं. ती म्हणते की दादूस, तू कधी आलास? ये ना, चल बस जेवायला, वाढू का तुला मी? इंद्राही सागरला म्हणू लागते की अरे बस ना बाळा, आलास आहेस तर. सागर म्हणतो नाही, मला भूक नाही आहे. आणि सागर लगेच लकीच्या समोर येऊन त्याला विचारतो की लकी, तू बरा आहेस ना? तुला काही आता दुखत तर नाही आहे ना? लकी म्हणतो हो दादूस, मला एकदम बरं वाटते. त्यानंतर आता सागर हा सईच्या समोर बसतो आणि म्हणतो की तुला काही मदत हवी आहे का अभ्यास करायला? लगेच सई म्हणते नको बाबा, आहे ना मुक्ता मम्मा, आहे ना, ती घेते माझा अभ्यास. तेव्हा आता सई म्हणत असते की मम्मा, माझा परिसर स्वच्छ करून झाला आहे. मग आता मुक्ता म्हणते आवरून घे मग पसारा आणि चल बरं इकडे. लगेच सई म्हणते मम्मा प्लीज, तू करतेस का गं? मग मुक्ता म्हणते ठीक आहे, जा तू आतमध्ये, मी आवरून घेते. आणि मग त्यानंतर इकडे इंद्रा म्हणत असते की अगं मुक्ता, बस ना जेवायला. आणि मग आता मुक्ता म्हणते की अहो आई, तुम्हाला काय हवं आहे का? तर इंद्रा म्हणत असते की मला काहीच नको आहे मुक्ता, कारण आता मी खाऊन खाऊन जाडी झाली तर. आणि सर्वजण हसायला लागतात. त्यानंतर इंद्रा म्हणते की हे बघ मुक्ता, मला काहीच नको आहे गं, माझं मन खूप भरलं आहे, मला खूप समाधानी वाटते आता. तेव्हा इंद्रा म्हणते की मुक्ता, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, त्यामुळे मला काहीच नाही वाटत आता. कारण कसं आहे ना, तू तू इतकी चांगली सून माझ्या नशिबात होती ना, की खरंच सून नाही, तू माझी लेकच आहेस. तू जेव्हा माझ्या पायांना तेल लावतेस ना, तेव्हा खरंच मला खूप बरं वाटतं. तू ते ओरडतेस ना, ते मला खूप आवडतं. मुक्ता म्हणते आई, मग काय झालं, ते तर कर्तव्य आहे ना, इतकं तर करायलाच पाहिजे. इंद्रा म्हणते नाही, कर्तव्यामध्ये कोरडेपणा असतो, पण तू तू मायेनं, आपुलकीनं जे काही सेवा करते ना माझी, खरंच मला खूप आनंद होतो गं मुक्ता. किती चांगली आहेस तू. आता मला कसली फिकीर नाही, मला काही नाही पाहिजे माझ्या आयुष्यात. तेव्हा आता मुक्ता म्हणते हो आई, किती कौतुक करताय माझं, आता तर माझं पोटच भरलं, मला तर जेवायला पण इच्छा नाही राहिली. आणि पुन्हा एकदा इंद्रा हसू लागते. पण इकडे सागरचा मात्र चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. तो म्हणतो की मुक्ता किती चांगलं वागते माझ्या घरच्यांशी, किती कौतुक करावं तितकं कमीच आहे. आणि मी मी काय समजलो होतो त्यांना. तेव्हा आता सागरला खूपच वाईट वाटत असतं. तो म्हणतो की कसं बोलू मी मुक्ताला, माझं किती चुकलंय ते. खरंच मुक्ताला एक चांगला नवरा मिळाला असता, पण माझ्या आयुष्यात त्यांची गाठ बांधल्या गेली आणि त्यांचं आयुष्य मीच खराब केले. तेव्हा आता मला काहीही बोलायचं नाही. आणि सागराचा त्याला स्वतःवरच खूप राग येत असतो की मी हे खूप चुकीचं वागलो आणि त्याची शिक्षा मला झालीच पाहिजे. एकतर सावनीने कान भरवल्यामुळे तो आता खूप निगेटिव्ह झालेला असतो. तितक्यात आता त्याच्या रूममध्ये जात असताना सावनी त्याला पुन्हा मुद्दामूनच धक्का देत म्हणते की अरे सॉरी, चुकून धक्का लागला. सागर म्हणतो काय, बोल. तेव्हा लगेच मुक्ता म्हणते खरंच ग्रेट आहे ना रे. सावनी असं म्हणते मुक्ताबद्दल की बघ ना, ती मुक्ता प्रत्येक रोलमध्ये किती फिट असते ना सागर. एक चांगली सून, एक चांगली बायको आणि एक चांगली आई. पण तुझं काय सागर, तुझ्यात तर ह्या गोष्टी आहेत का? तू स्वतःलाच प्रश्न विचार ना की तू मुक्तासाठी काय केलेस? बोल, आहे का तुझ्याकडे उत्तर? मी तुला भडकवत नाही आहे किंवा मुक्ताची बाजू घेत नाही आहे सागर, तू वाईट वाटून घेऊ नकोस. पण मी तुला तुझी जागा दाखवते की तू मुक्ताच्या लायक आहेस का खरंच? आता मात्र सावनी सागरला पूर्णपणे निगेटिव्ह करून टाकते आणि सागरसुद्धा आता खूप असा हँग झालेला असतो. तो एकही शब्द बोलत नाही. तेव्हा आता सावनी म्हणत असते की मुक्ताने काय नाही केलं रे, तुझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुझी बहीण माहेर असून इतकी सुखी आहे, सईला बाबांचं प्रेम मिळालं तर आधी ते तुझ्या सहवासात आहे, हे कोणी घडवलंय? मुक्तानेच ना. मुक्तामुळे तुम्ही सर्व एकत्र आहात आणि त्याच मुक्ताला तो आतापर्यंत काय केला, त्रास दिला, संशय घेतला,
घाणेरडे आरोप केले आणि तरीही ती सहन करत आहे. अरे मुक्ता ना एक चांगल्या मुलाला डिझर्व करते, तुझ्यासारख्या अशा मुलाला नाही. तू तर फक्त दारू पिऊन तिला त्रास देत आलाय, जसा मला सुद्धा दिलाय तू. तुला हेच जमतं का रे? तेव्हा सावनी ही सागरला म्हणते की तू सेल्फिश आहे, सेल्फिश. तुझं काही खरं नाही आहे सागर. असं म्हणून आता सागर रागाने त्याच्या रूममध्ये निघून जातो. मग त्याला आता सावनीने बोललेला एक एक शब्द पुन्हा पुन्हा आठवून त्याला पूर्णपणे त्रास होत असतो की सावनी काय म्हणाली, मी मुक्ताच्या लायक नाही आहे. मुक्ता एक चांगल्या मुलाला डिझर्व करते. मी दारू पिऊन तिला त्रास दिला आणि तिने सहन केला. तिचं माझ्यावर खरं प्रेम आहे, पण ती कधी मला सोडू शकते कारण मी चांगलं वागत नाही म्हणून. या सर्व गोष्टी परत परत आठवून त्याला तर मात्र खूपच त्रास आणि त्याचा रागसुद्धा खूप वाढलेला असतो. तेव्हा आता मुक्ता रूममध्ये येते आणि सागरची अवस्था पाहून तिलाही कळतं. ती म्हणते की आम्हा बायकांचं हेच असतं, प्रत्येकाचा राग निपटायचा आणि सतत कामं आवरत बसायची. तेव्हा ते सागरला म्हणते, सागर चल ना जेवण करूया, माझंही जेवण बाकी आहे अजून. पण सागर म्हणतो, नाही मला भूक नाही आहे, तुम्ही जा. लगेच मुक्ता सागरचे दोन्ही हात हातामध्ये घेते आणि म्हणते की आता हे काय नाटक लावले तुम्ही? जेवायचं नाही आहे का? मी तुमच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले आहे, तेव्हा तुम्हाला यावंच लागेल. चला ना प्लीज सागर, असं काय करताय? तेव्हा तर सागर काही ऐकत नसतो आणि मुक्ता आता लगेच त्याचा हात पकडून त्याला ओढायलाच लागते आणि म्हणते की तुम्हाला जेवायला यावंच लागेल. असं म्हणून ती ओढत ओढतच सागरला आता हॉलमध्ये घेऊन जाते. त्याच्या आवडीचे सर्व पदार्थ ताटामध्ये तिने वाढलेले असतात आणि सावनी आता त्या दोघांचीही गंमत पाहत असते. तिथेच हॉलमध्ये बसून त्या दोघांनाही ती ऑब्झर्व करत असते. त्यानंतर आता मुक्ताही सागरला खाली बसवते, पूर्ण जेवणाचं ताट भरते आणि म्हणते की आता करा सुरुवात, मी पण जेवायची राहिली आहे ना. पण सागर मात्र एकही शब्द म्हणत नसतो, काहीच त्याला बोलायचं नसतं. मग मुक्ता आता स्वतःच्याच हाताने घास उचलते आणि सागरला भरवते. इकडे मात्र सावनीचा जळफळाट होतो. ती म्हणते की शिट, काय बाई आहे यार ही. ह्या माणसाने तिला आतापर्यंत इतका त्रास दिलाय तरी पगळते आणि त्याला आता तर जेवणच भरवायला घेतलंय. मूर्ख कुठली. कारण इथे तिला खूप जळण होत असते हे दोघांना एकत्र पाहून. पण आता सावनीची इथे लक्षात येतं की सागर काहीच बोलत नाहीये. म्हणजे बायको इतकं प्रेम दाखवते, हाताने स्वतःच घास भरवते, तरी मात्र सागर काही रिॲक्ट करतच नाहीये. म्हणजे आता माझ्या बोलण्याचा नक्कीच असर झालेला दिसतोय सागरवरती आणि तिला पुन्हा एकदा आनंद झालेला असतो. तर पुढे मुक्ता आता सागरच्या डोळ्यातून पाणी येत असतं, ते पुसत असते आणि सागर लगेच मुक्ताला सॉरी असं सुद्धा म्हणतो. मग आता सागरला त्याची चुकी कळाली. तो म्हणतो की माझं चुकलं. मुक्ता म्हणते, अहो आता काहीच बोलू नका, आता फक्त जेवण करा. आपल्याकडे खूप वेळ आहे बोलायला आणि ह्या गोष्टी सॉल्व्ह करायला, तेव्हा आता फक्त जेवण करा आणि रूममध्ये चला. असं म्हणून आता ती सागरला गप्प करते. हा भाग इथे संपलेला आहे प्रेक्षकांनो. पुढील भागामध्ये सागरने आता फोन केलेला आहे आशूला. तर इकडे सावनेला सुद्धा कोणीतरी सांगितलंय की सागर हा कायमचा सिंगापूरला निघून चाललाय. आणि इकडे सागरने आशूला फोन करून सांगितलंय की माझी सगळ्यात मौल्यवान वस्तू मी तुमच्याकडे सोपवून चाललोय आणि असं समजा की ती तुम्हालाच पुढे आता सांभाळायची. सावनीमुळे सागरला त्याच्या चुकीची जाणीव झाल्यामुळे त्याचे कान भरवल्यामुळे तो निगेटिव्ह झाला आणि आता त्याला मुक्तापासून दूर व्हायचे म्हणून त्याने ती जबाबदारी आशूकडे सोपवली आहे. पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब